बाबांचं प्रेम. मुलाने आपल्या वडिलांकडे नवीन मोबाईल पाहिजे अशी जिद्द केली. वडील म्हणाले, बाळा काही दिवस थांब, मी तुला नवीन मोबाईल घेतो. पण तो मुलगा काही केले ऐकेना. तो म्हणाला, तुमच्याकडे कधीच माझ्यासाठी पैसे नसतात. माझ्या मित्रांकडे कशाचीच कमी नाही. त्यांच्याकडे सर्व सुखसोयी आहेत. फक्त माझ्याकडे सर्व गोष्टींची कमी आहे. तुम्हाला फक्त मुलं जन्माला घालणे सोपे असते, पण त्यांचा सांभाळ करणे खूप कठीण. तुम्ही माझ्या कुठल्याच इच्छा पूर्ण केल्या नाही. मग काय फायदा या घरात थांबण्याचा? मी घर सोडून जातो. वडील म्हणाले, नको जाऊ बाळा, मी तुला मोबाईल घेऊन देईन, पण थोडे दिवस थांब. आई वडिलांनी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मुलगा आपली बॅग घेऊन निघून गेला. बॅगेत कपडे भरताना चुकून त्याच्या वडिलांची डायरी त्याच्या बॅगेत आली. मुलगा घरापासून आता खूप लांब आला होता. तो थकला होता. त्याला तहान भूक लागली होती. तो एका बागेत बसला. पाण्याची बाटली काढण्यासाठी त्याने आपली बॅग उघडली. मुलाने जेव्हा बॅगेत ती डायरी बघितली, तो खूप खुश झाला. त्याचे बाबा नेहमी डायरी लिहायचे. त्याला वाटले बाबांनी ह्या डायरीमध्ये आपल्या प्रॉपर्टीबद्दल काहीतरी लिहून ठेवले असेल. त्याने लगेचच ती डायरी उघडली आणि वाचायला सुरुवात केली. डायरी वाचता वाचता त्याच्या डोळ्यातून पाणी आले. डायरीच्या पहिल्या पानावर मुलाला हप्त्यावर कशी बाईक घेतली त्याचा हिशेब लिहिला होता, ज्याचा हप्ता आजही बाकी होता. दुसऱ्या पानावर कॉलेजच्या ॲडमिशनसाठी घेतलेले कर्ज लिहिलं होतं. तिसऱ्या पानावर मुलाला मोबाईल विकत घ्यायचा आहे, त्यासाठी आपण कोणाकडून पैसे उधार घेऊ शकतो त्याप्रमाणे लोकांची नावे लिहिली होती. तो मुलगा खूप रडू लागला. तो धावत आपल्या घरी गेला. त्याचे आई वडील कोपऱ्यात बसून रडत होते. तो त्यांच्या पायावर पडून रडू लागला. माफी पण मागितली. वडिलांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, तुला मोबाईल घेऊ आपण. मुलगा बोलला, बाबा मला मोबाईल नको. मी तुमची डायरी वाचली. तुम्ही आमच्यापासून काय लपवायचे ते मला समजले आहे. तुम्ही आता काम नाही करायचे. आता मी काम करणार आणि सर्व काही ठीक करणार. तुम्ही आता आराम करायचा. हे ऐकताच वडिलांनी मुलाला जवळ घेतले. मुलांनो, आई वडील आपल्या मुलांसाठी आपलं पूर्ण आयुष्य देतात. आपल्या सर्व इच्छा मुलांसाठी कुर्बान करतात. पण काही मुलांना वाटतं त्यांनी आपल्यासाठी काहीच केलं नाही. पण आई वडील आपल्या समस्या आपल्या मुलांना कधीच समजू देत नाही. कधी कधी नातेवाईकांकडून पण त्यांना अपमान सहन करावा लागतो. लोकांची अपमानास्पद बोलणी ऐकावी लागते. पण ते कधीच आपलं दुःख मुलांना दिसू देत नाही, कारण ते तुम्हाला उदास बघू शकत नाही. म्हणून मुलांचं कर्तव्य असतं की त्यांना चांगली वागणूक द्यायची व त्यांना सुखात ठेवायचं, जेणेकरून ते आपलं पुढचं आयुष्य सुखात घालवू शकतील.